चला, आजचा गट क पूर्व परीक्षा 2025 चा जो पेपर झाला त्याची आपण पॉलिटी विषयाची संभाव्य उत्तर बघणार आहोत. ठीक आहे, इथे कुठलेही जास्त एक्सप्लेन मी तुम्हाला करत बसणार नाही. आता तुम्ही जर पहिला प्रश्न बघितला तर या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर काय असलं पाहिजे बघा. काय विचारलंय की सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 रोजी घर खरेदी करणारे लोक आहेत त्यांच्या हितासाठी जो राईट टू हाऊसिंग आहे तो कोणत्या कलमाअंतर्गत मूलभूत हक्क आहे असं सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर असणार आहे कलम क्रमांक 21. याचं उत्तर काय असणार आहे? कलम क्रमांक 21. ठीक आहे, चला बघा. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला? तर याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे ग्रामपंचायत रोहिणी. ते कसं काय सगळं पुढे आपण एक्सप्लेनेशनच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता फक्त आपल्याला उत्तर काय असली पाहिजेत. खालीलपैकी अयोग्य कथने ओळखा. एच.व्ही. अय्यंगार, बघा एच.व्ही.आर. अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक म्हणजे चीफ ड्राफ्टमॅन होते नाही. एस.एन. मुखर्जी हे सचिव होते नाही. हे दोन्हीही काय झालेलं आहे? उलट केलेलं आहे. अ आणि ब चुकीचं आहे. प्रेम बिहारी नारायण रायजादा हे संविधान सभेचे मुख्य सुलेखनकार होते का? तो होय. अ आणि ब चुकीचे आहेत. मला चुकीचं विचारलेलं आहे. क्लिअर? चला, खालीलपैकी योग्य कथने ओळखा. राज्य विधिमंडळाच्या संदर्भात सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खासगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते. बरोबर आहे. आता मनी बिल धन विधेयक हे मंत्र्याद्वारे तसंच खासगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते नाही. ओनली मंत्र्याद्वारे मांडले जाऊ शकते. ओनली मंत्र्याद्वारे मांडले जाऊ शकते. म्हणजे अविधान फक्त बरोबर आहे. ज्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असला पाहिजे. बघा, बलवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारशी ओळखा. त्यांनी ग्रामपंचायती ह्या थेट निवडलेल्या सदस्यांद्वारे बनलेल्या पाहिजेत असं सांगितलं होतं. पहिला पर्याय बरोबर आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही अप्रत्यक्षरित्या निवडलेली असली पाहिजे असं सांगितलं. आणि या पर्यायामध्ये प्रत्यक्ष असं म्हटलेलं आहे. ब चुकीचं आहे. ब चुकीचं आहे. 3 पर्याय गेले. थेट तुमचं उत्तर आलं. आणि बलवंतराय मेहता समितीने असं सांगितलं होतं जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा. हे विधान बरोबर आहे. ठीक आहे, चला बघा, सगळ्यांना सांगेल आता मुख्य परीक्षेची तयारी करायची आहे. ती पण तुम्हाला लँग्वेज विषयाच्या धर्तीवरती, म्हणजे तो माइंडसेट मुख्य परीक्षेचा. तसंच नव्याने येणारे विद्यार्थी ज्यांना पूर्व परीक्षेची तयारी मुख्य परीक्षेच्या धर्तीवरती करायची आहे तर आपली शाश्वत अकॅडमीची प्रबोधन नावाची बॅच येत आहे. या प्रबोधन बॅच मध्ये महाराष्ट्रामधले सगळे रती महारथी आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की महेश पाटील सर, जे की तुम्ही इंग्लिश इज इक्वल टू महेश पाटील हे नाव आजपर्यंत ऐकत आलेलं आहात. आणि तोच माइंडसेट, तीच एनर्जी तुमची जीएस ला सुद्धा असली पाहिजे मुख्य परीक्षेच्या. आणि याच्यासाठीच तुम्ही प्रबोधन बॅच जॉईन करा. नक्कीच तुमचा रिझल्ट येणार. चला, पुढचा प्रश्न. कोणत्या परिशिष्टामध्ये अधिकृत भाषांची यादी आहे? सिंपल प्रश्न होता. 8व्या परिशिष्टामध्ये. ही सलग 6वी परीक्षा आहे ज्याच्यामध्ये घटनेमधले भाग परिशिष्ट याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. चला, केंद्र सरकारने 44व्या घटना दुरुस्तीने मूलभूत हक्काच्या यादीमधून काय वगळलं? संपत्तीचा अधिकार. एकदम साधा सरळ प्रश्न होता. ठीक आहे, केंद्र आणि राज्यांसाठी समवर्ती सूचीला ट्विलाइट झोन म्हणजे संधी प्रकाश झोन असं कोणी म्हटलेलं आहे? खरं तर हा एक PYQ आहे. याचं उत्तर काय असलं पाहिजे? MV पायली असलं पाहिजे. MV पायली म्हणजे बऱ्याच लोकांनी ऑनलाईन सर्च केल्यावर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा नाव आलेलं असेल, परंतु हा PYQ आहे. MV पायली याचं उत्तर आहे. ठीक आहे, चला. लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती नगर क्षेत्र समिती कशा प्रकारची असू शकते? तर पूर्णपणे निवडलेली, राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित, अंशतः निवडलेली, अंशतः नामनिर्देशित, दोन्ही प्रकारची असू शकते. म्हणजे तिन्ही प्रकारची. वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर असलं पाहिजे. बघा, सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतं? ग्रामसभा कितवीही असो, अध्यक्ष कोण असतं? सरपंच. ग्रामसभा कितवीही असो, अध्यक्ष कोण असतं? सरपंच. सरपंचाच्या गैरहजेरीमध्ये उपसरपंच. ठीक आहे, बघा, राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमानुसार राज्याचे कार्यकारी अधिकार असतात? 154. सिंपल प्रश्न होता, काही लय अवघड वगैरे काही नाही. ठीक आहे, विनाकारण लॉजिक लावत बसायची सुद्धा गरज नव्हती. खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता आहे? केंद्र सूची आणि राज्य सूची दोघांमध्ये सुद्धा आहे. हे लक्षात ठेवा. क्लिअर? नेक्स्ट,
लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येत असतं? केरळ. सिंपल आहे. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950. ठीक आहे, पहिलंच विधान चूक आहे. 42वी घटनादुरुस्ती धर्मनिरपेक्ष शब्द सरनाम्यामध्ये, 42वी घटनादुरुस्ती 76 मध्ये झाली. सामाजिक आर्थिक राजकीय न्याय आपण सोव्हिएत रशियाकडून घेतलेला आहे. सिंपल होतं, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? 1 नंबर. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? समानतेचा अधिकार 14 ते 18, शोषणाविरुद्धचा अधिकार 23 आणि 24 असलं पाहिजे. म्हणजे 2 नंबरचा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे, आपल्याला जुळत नाही असं विचारलेलं आहे. धार्मिक 25 ते 28, सांस्कृतिक आणि शैक्षणिक 29-30. क्लिअर सगळ्यांना? चला, पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कुणाला आहे? जिल्हाधिकारी. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठ आहेत? बॉम्बे उच्च न्यायालय 4 आहेत. ठीक आहे. अशा प्रकारचे जे आपले प्रश्न आहेत ते सगळे तुमचे संभाव्य उत्तर असली पाहिजेत. थँक्यू.